नमस्कार सर्वांना. आवाज येतोय का व्यवस्थित? हो हो येतोय. विहंगम ज्ञानगंगा या कार्यक्रमामध्ये पहाटेच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण दासबोध निरूपण करत आहोत. श्रीमद रामदास स्वामी रचित श्रीमद दासबोध के.व्ही. बेलसरे यांनी केलेल्या विवेचनाचं आपण या ठिकाणी वाचन करत आहोत. यामध्ये आता सध्या 15वा दशक सुरू आहे आणि त्यातील आज आपण 4था समास वाचन करणार आहोत. या समासाचं नाव आहे शाश्वत ब्रह्म निरूपण. तर फार सुंदर आणि महत्वाचा हा समास आहे. आपण लक्षपूर्वक ऐका. शाश्वत ब्रह्म निरूपण याचं छोटासा सारांश वाचते प्रथम. हे दृश्य विश्व साकार आहे, पण जेवढे काही आकार घेते ते सारे पृथ्वी अथवा जड द्रव्य अथवा मॅटर होय. एक भूत दुसऱ्या भूतात विलीन होते. अखेर सगळे दृश्य लय पावून शाश्वत ब्रह्म तेवढे उरते. त्याचे ज्ञान होत नाही. त्याचे ज्ञान होत नाही तोपर्यंत जन्म व मृत्यू टळत नाहीत. पूर्व पक्ष म्हणतो की हे विश्व झाले व ते सत्य आहे. सिद्धांत पक्ष म्हणतो की हे विश्व झाल्यासारखे दिसते, पण ते नाशवंत आहे, सत्य नाही. हे दोन्ही पक्ष जेथे विराम पावतात ते शाश्वत ब्रह्म निरंतर सर्वत्र भरलेले असते. विचार करून त्याची खूण ओळखावी व मग त्याचा अनुभव घ्यावा. मायेची कक्षा संपली की ती अवस्था उरत नाही. मायेचे संपूर्ण निरसन हेच आत्मनिवेदन होय. म्हणून लोकांच्या नादी न लागता पुन्हा प्रत्ययाच्या मागे लागावे. स्वरूपाचा प्रत्यय शब्दांच्या पलीकडे असतो. तर अशा रीतीनं या ब्रह्मनिरूपणाविषयी या ठिकाणी थोडक्यात सारांश दिलेला आहे. आता आपण पुढील माहिती वाचूया. या दृश्य विश्वात केवढ्याल्या घडामोडी चाललेल्या असतात, पण घटना लहान असो किंवा मोठी असो, अखेर सर्वांना पृथ्वीचाच आधार असतो. येथे पृथ्वी म्हणजे जडद्रव्य होय. दृश्य विश्वाचा पायाच मुळी जडद्रव्यात घातलेला आहे. जाणीव जीवाशिवाय व्यक्त होत नाही, पण जीव शरीराशिवाय कर्म करू शकत नाही आणि शरीर जडद्रव्यापासून बनते. म्हणून साऱ्या विश्वाला अखेर पृथ्वीचाच आधार असतो. पृथ्वीपासून झाडे होतात, झाडांपासून लाकडे होतात, लाकडे जळून त्यांची राख होते. राख म्हणजे माती किंवा पृथ्वीच होय. पृथ्वीपासून वेल होतात, त्यांच्यावर पाने, फुले, फळे वगैरे नाना पदार्थ फोफावतात. ते वाळतात व कुजतात. अखेर त्यांची पृथ्वीच होते म्हणजे माती होते. निरनिराळ्या धान्यांनी निरनिराळी अन्ने तयार होतात. माणसे ती खातात, त्या अन्नाची अखेर विष्ठा बनते किंवा वमने होतात म्हणजे त्याची मातीच होते. निरनिराळ्या पक्ष्यांनी किंवा पशूंनी धान्य भक्षण केले तरी त्याची नंतर विष्ठाच होते. ती वाळून भुगा झाला म्हणजे मातीच होते. माणूस मेला की त्याला जाळतात किंवा मातीत पुरतात किंवा कृमींना खायला देतात. अशी कितीतरी मानव शरीरे मरतात व त्या सर्वांची अखेर मातीच होते. अनेक वनस्पती व गवत कुजतात व शेवटी त्याची मातीच होते. कितीतरी किडे मरून जातात व शेवटी त्याची माती बनते. जगात अगणित पदार्थ भरलेले आहेत. त्यांचा सगळा विस्तार सांगणे शक्य नाही, परंतु या सर्वांना अखेर पृथ्वीचाच आधार आहे. पशु झाडपाला, गवत वगैरे खातात. खाल्ल्यावर त्याचे शेण बनते. खत, मूत, राख यांची अखेर मातीच होते. जे जे काही निर्माण होते, काही काल टिकते आणि अखेर नाश पावते, त्याची अखेर मातीच होते. जे जे होते व जाते त्याची शेवटी माती बनते.
अनेक बीजांच्या राशी पेरल्यावर उगवतात व वाढता वाढता जणू काय आकाशाला जाऊन स्पर्श करतात, परंतु शेवटी त्या मातीतच मिसळून जातात. निरनिराळे धातू जमिनीत पुरून ठेवतात. पुष्कळ काळ लोटल्यावर त्याची मातीच होते. सोने आणि पाषाण यांची तीच गत होते. मातीचे सोने बनते, मातीचाच पाषाण बनतो. मोठ्या अग्नीने पाषाणाची राख होते, म्हणून अखेर त्याची मातीच होते. सोन्यापासून जर तयार करतात, जर शेवटी कुजून जाते. ती वितळून त्याचा रस होतो, पण पुन्हा मातीच होते. पृथ्वीपासून धातू उत्पन्न होतात, अग्नीने त्यांचा रस होतो. त्या रसापासून पुन्हा कठीण पदार्थ होतो, तो पृथ्वीच होय. पुष्कळ वेळा पाण्याला वास येतो. वास अथवा गंध हा पृथ्वीचा गुण आहे, म्हणून ज्या पाण्याला वास येतो त्यात पृथ्वीचा अंश असतो. हळूहळू पाणी आटले की पृथ्वीच उरते. पृथ्वीवर अखेर पाने, फुले, फळे येतात. अनेक प्राणी ते खाऊन जातात. ते प्राणी मेल्यानंतर त्यांची अखेर मातीच बनते. जी जी वस्तू आकार धारण करते त्या वस्तूला पृथ्वीचाच आधार असतो. असंख्य प्राणी जन्मास येतात आणि मरतात, त्या सर्वांचा शेवट पृथ्वीमध्येच होतो. हे जितके सांगावे तितके कमीच आहे. आपण विवेकाने सर्व समजून घ्यावे. विश्वाच्या उभारणीचे व संहारणीचे मूळ यात आहे हे ओळखावे. ज्याप्रमाणे पृथ्वीपासून पदार्थ उत्पन्न होतात आणि अखेर पृथ्वीतच लीन होतात, त्याचप्रमाणे हे सारे विश्व मूळ मायेतून प्रकट होते आणि अखेर तिच्यातच लय पावते. आता विश्वाची संहारणी सांगून त्या पलीकडे राहणारे निश्चळ परब्रह्म ओळखावे असा आग्रह करतात. पाणी आटून पृथ्वी झाली खरे, पण पुढे अग्नीने जळून भस्म झाली की ती पुन्हा पाण्यातच विरून जाते. तेजापासून आप निर्माण होते, पण पुढे तेजच त्यात शोषून घेते. तेज वायूपासून निर्माण होते, पण पुढे वायूच त्यास विझवून टाकतो. वायू आकाशापासून निर्माण होतो, पण पुढे तो आकाशातच लीन होऊन जातो. विश्वाच्या उभारणी संहारणीचा अशा पद्धतीने विचार करावा. जे जे ज्याच्यापासून निर्माण होते ते अखेर त्याच्यामध्येच लयास जाते. याच नियमाने पंचभूताचा नाश घडून येतो. भूत शब्दाचा अर्थच मुळी जे काही निर्माण झाले आहे असा आहे. म्हणून पंचभूते नाश पावतात. त्यानंतर शाश्वतपणे जे उरते ते परब्रह्म होय. ते परब्रह्म जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जन्म मृत्यू चुकत नाही. 4 खाणींमध्ये अनेक जीवांच्या रूपाने जन्म घ्यावा लागतो. जडाचे मूळ चंचळामध्ये आहे आणि चंचळाचे मूळ निश्चळामध्ये आहे. पण निश्चळाचे मूळ आणखी कशात नाही हे नीट समजून घ्या. जे निर्माण झाले आहे ते दृश्य विश्व खरे मानणे, झालेले खरे मानणे हा पूर्व पक्ष होय. जे निर्माण झाले ते दिसले तरी खरे नाही हा सिद्धांत पक्ष होय. या दोन्ही पक्षांच्या पलीकडे असून जे सर्वत्र भरलेले आहे ते परब्रह्म होय. प्रचितीने याचे ज्ञान करून घ्यावे. विचाराने त्याची खूण अगदी पक्की ध्यानात ठेवावी. विचारा वाचून फुकट श्रम करणे मूर्खपणाचे असते. एखादा ज्ञानमार्गी पुरुष जर मायेच्या भिडेला बळी पडला तर त्याला निश्चळ परब्रह्म प्राप्त होणार नाही. तो मायेच्या कक्षेमध्ये उगीच गडबड करीत राहतो. फार सोप्या भाषेमध्ये रामदास स्वामींनी प्रत्येक छोट्या छोट्या घटनेतून आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे.
याच्यामध्ये जास्त विश्लेषण सुद्धा करण्याची आवश्यकता नाही. अगदी सहज सोप्या भाषेत आणि सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेमध्ये इथं मायेचं उदाहरण दिलेलं आहे की जर एखादा ज्ञानी पुरुष जर मायेच्या भिडेला बळी पडला तर त्याला निश्चळ परब्रह्म प्राप्त होणार नाही. माया संपूर्णपणे नाश पावली म्हणजे मग अवस्था उरत नाही. ही गोष्ट चतुर माणसाने स्वतः विचाराने समजून घ्यावी. माया निशेष निराश पावली की अखेर आत्मनिवेदन घडते. ज्या ठिकाणी शब्द पोचू शकत नाही त्या विज्ञानाचे ज्ञान स्वानुभवा वाचून घडणे शक्य नाही. म्हणजे आपण इतकं ज्ञान घेतो, आपल्याला या प्लॅटफॉर्मला इतकं प्रचंड ज्ञान मिळतं. 2-3 वर्ष झालं आपण वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला मॅडम देत आहेत. खूप ज्ञानाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. सर्व प्रकारे आपण माहिती घेऊन आता बरीचशी परिपूर्ण झालेलो आहोत. तरी सुद्धा जे स्वानुभव आहे म्हणजे स्वतः ते आचरणात आणणं हे खूप महत्वाचं आहे. नुसतं डोक्यात बुद्धीमध्ये ते साठवून त्याचा उपयोग नाहीये. तर मिळालेलं ज्ञान, मिळालेलं विज्ञानाचं ज्ञान हे स्वतः अनुभवलं पाहिजे. म्हणजे ध्यानाची आपल्याला ज्या सवयी लावलेल्या आहेत, ज्या शिकवलेल्या आहे, अनेक पद्धती शिकवलेल्या आहेत, ते ध्यान जर आपण रोजच्या बैठकीनं केलं, साधना केली, त्याची रोजची साधना केली, उपासना केली, तर त्या रोजच्या उपासनेमधून जे स्वानुभव येतात हे सर्वात महत्वाचे आहे. आणि हे स्वानुभव वाचून हे माया निशेष निराश पावली हे खरं आत्मनिवेदन त्याशिवाय घडणार नाही. म्हणजे कितीही वाचन केलं, ज्ञान घेतलं, तरी हा जो शब्द आहे की माया निशेष निराश पावली, हे आपल्याला अनुभव हा ध्यानानंतरच, ध्यानातील अनुभूती ज्या येतात वेगवेगळ्या, त्यानंतरच हा अनुभव येतो. यासाठी ज्या ठिकाणी शब्द पोचू शकत नाही, म्हणजे हे शब्दाच्या पलीकडच्या अनुभूती आहेत सगळ्या, तर ज्या ठिकाणी शब्द पोचू शकत नाही त्या विज्ञानाचे ज्ञान स्वानुभवा वाचून घडणे शक्य नाही. लोक बोलतात, त्यांच्या नादी जो लागतो तो अनुमानाच्या चंचलपणाने बुडतो किंवा वाया जातो. म्हणून साधकाने पुन्हा पुन्हा अनुभवाच्या ज्ञानाकडे वळा. म्हणजे आपलं मन विचलित होऊ न देता पुन्हा पुन्हा आपला स्वानुभव आहे त्या ज्ञानाकडे चतुर मनुष्याने त्याच्या पाठीमागं लागावे. यानंतरचा 5वा समास आहे चंचळ लक्षण. विश्वाची घडण पाहिली तर अनंत जड पदार्थ, जीवन कलेने संपन्न अनंत प्राणी, विलक्षण विविधता आणि नियमानुसार व्यवस्था अशा 4 गोष्टी आढळतात. कोणत्या 4 गोष्टी आढळतात? जड पदार्थ, जीवन कलेने संपन्न अनंत प्राणी, विलक्षण विविधता आणि नियमानुसार व्यवस्था. विश्वाचे जे मूळ आहे त्याच्यामध्ये बीज रूपाने या 4ही गोष्टी असल्या पाहिजेत. मूळ माया हे विश्वाचे मूळ आहे. प्रकृती व पुरुष अशी त्यास 2 अंगे आहेत. जड पदार्थासाठी पंचभूतात्मक प्रकृती मानावी लागते, तर जीवनकलेसाठी अथवा जाणीवेसाठी पुरुष मानावा लागतो. विविधता कशी प्रकट होते हे सांगण्यासाठी 3 गुण मानतात आणि विश्वातील व्यवस्थेचा मालक आणि चालक म्हणून विश्वाचा अंतर्यामी अंतरात्मा मानतात. श्री समर्थांचे सांगणे असे की पुरुष आणि प्रकृती यांना अनुसरून 3 गुण आणि पंचभूते विश्वाचा कारभार करतात. या सर्वांमध्ये अंतरात्मा वडील आहे, श्रेष्ठ आहे. त्याच्या प्रेरणेने सर्व विश्व चाललेले असून तो मात्र बेपत्ता झालेला आहे. त्याला शोधून काढून संतुष्ट करावा. प्राण्याचा देह हे देवालय आहे अशी कल्पना केली तर त्यामधील देव लपल्याप्रमाणे राहतो. देवालय पूजले की देवाला पावते हे खरे, पण त्या देवाची साक्षात
गाठभेट कधीच होत नाही. हे देखील तितकेच खरे आहे. त्या देवाचा किंवा अंतरात्म्याचा चमत्कार असा आहे की एकच एक अंतरात्मा सर्व ठिकाणी सर्व वस्तूंमध्ये पसरला तरी तो पुन्हा एकपणानेच राहिला. सगळ्यांत वाटून पुन्हा आपला एकटाचा एकटा असा तो जगदंतरीचा आत्मा ओळखावा. यासाठी अंतर्निष्ठ होऊन अलक्षी लक्ष लावण्याचा अभ्यास हवा. सर्वांच्या देहात चंचळ चळवळ करते. चंचळ मनाने चंचळाचे विवरण केले तर ते पुरे पडत नाही. एकदेशी मन सर्वदेशी ब्रह्मास गवसणी घालू शकत नाही. यासाठी चंचळ ओलांडून जावे. महत्तत्व किंवा महत्भूत म्हणजेच भगवंत होय. त्याच्या पलीकडे पोहोचले की उपासना पूर्ण होते व संपते. तर हे पुढचं विवरण वाचूया आपण 5व्या समासाचं. चंचळ लक्षण म्हणजे काय यासाठी समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत. विश्व म्हणजे प्रकृती व पुरुष यांचा जणू काय खेळ आहे अशी कल्पना करू. प्रथम विश्व रचनेचे वर्णन करतात. शक्तिमय प्रकृती आणि जाणीवमय पुरुष या उभयतांच्या मार्गदर्शनाखाली सत्व रजतम हे 3 गुण चालतात. 3 गुण आणि पंचभूते मिळून अष्टधा प्रकृती बनते. ती असते निर्गुण परब्रह्मातच, पण ती सूक्ष्म व चंचळ आहे. एकीकडे अगदी वर निश्चळ परब्रह्म तर दुसरीकडे अगदी खाली जड व चंचळ पदार्थांनी भरलेले दृश्य विश्व आहे. परब्रह्म अव्यक्त तर विश्व व्यक्त असते. मांजर आणि सर्प जसे एकमेकांचे वैरी असतात त्याप्रमाणे व्यक्त व अव्यक्त एकमेकांच्या अगदी उलट असतात. व्यक्त अव्यक्ताला काही दृश्यात खेचते तर अव्यक्त दृश्य वक्ताला अदृश्यात नाहीसे करते. परब्रह्म निश्चळ म्हणून ते काहीच करत नाही. दृश्य जड विश्व जडत्वामुळे काही करू शकत नाही. म्हणून या दोघांमध्ये वावरणारी सूक्ष्म व चंचळ अष्टधा प्रकृती विश्वरचनेचा सगळा खेळ खेळते. सर्व विश्वाचा राजा आहे परब्रह्म. मूळ पुरुष आहे अंतरात्मा. त्याचा मुलगा सत्वगुण किंवा विष्णू, नातू रजोगुण किंवा ब्रह्मदेव आणि पणतू महेश किंवा तमोगुण. मूळ पुरुष अंतरात्मा पणजोबा आहे. अंतरात्मा ज्ञानमय असतो, परंतु जीवनामध्ये अज्ञानाच्या पायी स्वस्वरूपाचे ज्ञान लोपते. अशा रीतीने तमोगुण म्हणजे अज्ञान अंतरात्म्यास म्हणजे ज्ञानात झाकून टाकतो. पणतोंडा पणजोबाला खाऊन टाकतो. रजोगुण म्हणजे इंद्रिय सुखाची अनिवार्य लालसा. सत्वगुण म्हणजे स्वस्वरूपाकडील अभिरुची. रजोगुणाचा जोर झाल्यावर सत्वगुण लोप पावतो. माणूस इंद्रिय भोगाच्या नादी लागला की भगवंताला विसरतो. हे न कळत सहज युक्तीने घडून येते. मुलगा बापाला मोठ्या चातुर्याने मारून टाकतो. अज्ञानाच्या पायी स्वस्वरूपाचा लोप झाला आणि इंद्रिय सुख भोगण्यापायी स्वस्वरूपाकडे जाण्याची प्रवृत्ती नाहीशी झाली. अशा या चौघांच्या मारामारीमध्ये अखेर सर्वांचा राजा जे परब्रह्म ते हरवते. माणसाला परमात्म्याची प्राप्ती होत नाही. देवळात देव आहे पण तो लपलेला आहे. देवळाची पूजा केली की देवाला ती पावते. जगात प्रत्येकाच्या बाबतीत असेच आहे. प्रत्येक पिंडात अंतरात्मा वास करतो, परंतु
त्याचे प्रत्यक्ष दर्शन कोणास होत नाही. त्याची प्रत्यक्ष पूजा कोणास करता येत नाही. देहाची पूजा केली की ती अंतरात्म्याला पोचते. प्रकृती व पुरुष अशी 2 नावे लोकात वापरतात, पण लोकांनीच आपल्या कल्पनेने ती निर्माण केलेली आहेत. विचाराने आणि अनुभवाने पाहिले तर मूळ वस्तू एकच आहे असे आढळते. प्रकृती आणि पुरुष असे म्हणत असता स्त्री आणि पुरुष असा भास होतो, पण येथे स्त्री नाही व पुरुषही नाही. ही लोकांची कल्पना आहे. ती कल्पना नीट तपासून पाहिली तर मुळात काहीच नाही असे आढळते. नदी ही स्त्री व ओढा हा पुरुष असे सगळे म्हणतात, पण विचार केला तर त्यांना काही स्त्री पुरुषांचे देह नाहीत असे समजते. पाणी मुळात एकच आहे, पण निरनिराळ्या वेलींमध्ये व झाडांमध्ये ते प्रकट होते. त्याचप्रमाणे अंतरात्मा एकच आहे. निरनिराळ्या जीव प्राण्यांमधून तो व्यक्तपणे आढळतो, तरी त्याचे एकटेपण भंगत नाही. मी कोण हे आपल्यालाच कळत नाही. ते पाहायला गेले तर खरा मी आकलन होत नाही. अफाटपणामुळे कशाचा कशाशीच मेळ बसत नाही. आपण अंतरात्मा आहोत. अंतरात्मा एकटा आहे. त्याने असंख्य रूपे धारण केली, पण त्या असंख्य रूपांमध्ये तो एकटाच भरला. आपण स्वतःच पुष्कळ झाला खरा, परंतु या पुष्कळपणाचा पसारा त्याला नकोसा झाला. तो एकच आहे, पण कुठून पुष्कळ किंवा अनेक झाल्यासारखा दिसतो. पुष्कळपणाने किंवा अनेकपणाने असून सुद्धा पुन्हा त्याच्या एकटेपणाच्या अवस्थेत फरक पडत नाही. अनेकपणाने दिसून पुन्हा आपले एकटेपण भंगू न देण्याची अंतरात्म्याची ही मोठी विलक्षण कला सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी पसरली आहे. वनस्पतींमध्ये पाणी भरून असते. ओलावा असल्याखेरीज वनस्पती जगूच शकत नाही, पण बाहेरून ती कोरडी असते. झाडाला पाणी मिळावे म्हणून त्याच्या मुळाशी आळे करतात. पाणी मिळाल्याने झाड आकाशात उंच वाढते. काही झाडे आकाशात उडून जातात. झाडांच्या अंतर्यामी मुळापासून शेंड्यांपर्यंत पाणी भरलेले असते, पण बाहेरून ते कोरडे दिसते. त्याचप्रमाणे अंतरात्मा सर्व प्राण्यांमध्ये भरलेला आहे. तो बाहेरून दिसत नाही इतकेच. माणूस, पशु, पक्षी इत्यादी प्राण्यांचे देह झाडेच आहेत. अंतरात्मा हेच सर्वांचे जीवन आहे. काही झाडे म्हणजे आकाशात उडून जाणारे पक्षी. म्हणजे इथं जे वरती आले की काही झाडे आकाशात उडून जातात, म्हणजे आकाशात उडून जाणारे पक्षी. काही झाडे भूमीपासून वेगळी झाली म्हणून ती वाळत नाहीत. आकाशात वास्तव्य करून देखील त्यांची आपापल्या जागी वाढ होते. अंतरात्म्यामुळे झाडे चालतात. त्याच्या अंतर्यामी अंतरात्मा नसेल तर ती नुसती लाकडे होतात. त्यात काही गुप्त नाही, हे सगळे उघड आहे. झाडांपासून झाडे होतात, पण ती झाडे देखील वर आकाशात वाढतात. त्यांच्या मुळांनी पृथ्वीचा भेद केला असे कधीही घडत नाही. झाडांचेच खत पाणी दुसऱ्या झाडांना मिळते आणि प्रत्येक दिवशी त्यांचे पालन पोषण घडते. झाडांच्या पैकी जी बोलकी झाडे आहेत ती शब्दांचे मंथन करतात आणि त्यातील अर्थ किंवा विचार ग्रहण करतात. माणसे इतर माणसांना सांभाळतात आणि शिकवतात. इतर सगळ्यांनाच सर्वच प्राणीमात्रांना झाडांची उपमा दिली आहे. बोलकी झाडे म्हणजे मनुष्य आणि आकाशात उडणारी झाडे म्हणजे पक्षी. हे संबंध विश्वच तर निर्माण होऊन गेले आहे. विचारवंत त्याच्या निर्मितीविषयी अनेक कल्पना करतात. खरे म्हणजे सर्वांचे मूळ अंतरात्मा आहे. त्याची ओळख करून हवी.
तो अंतर्यामी असल्याने त्याचे दर्शन होण्यास अंतर्निष्ठ व्हावे लागते. अंतरात्मा जाणून घ्यायचा असेल तर अंतर्निष्ठ झाल्याशिवाय त्याची ओळख होऊ शकत नाही. त्याला शोधायला बाहेर कुठेही जावं लागत नाही. तर अंतर्यामी अंतरात्म्याचे दर्शन घेण्यासाठी अंतर्निष्ठच व्हावं लागतं. जे काही व्हायचे ते आधीच होऊन गेले आहे. मग विचारवंत लोक निरनिराळ्या कल्पना करून त्याबद्दल सांगतात. पण या साऱ्या कल्पनाच असतात. जे खरे जाणते असतात त्यांना हे सगळे माहीत असते. माणूस स्वतःच्या बुद्धीप्रमाणे विश्वाच्या उत्पत्तीबद्दल कल्पना करतो. बघा, म्हणजे ज्याची जशी बुद्धी असेल त्या बुद्धीप्रमाणेच माणूस विश्वाची उत्पत्ती कशी झाली ती कल्पना करत असतो. ती अखेर मानवी कल्पना आहे. हे जाणते लोक ओळखतात. एखाद्याला तर्काने कळले तरी त्याचे रहस्य ध्यानात येत नाही. एखाद्याला आले तरी तर्काने त्याची संगती लावता येत नाही. स्वानुभवाखेरीज आत्मसाक्षात्कारा वाचून या सगळ्याची बरोबर कल्पना करता येत नाही. या विश्वात सर्व तत्वांचा मूळ जनक कोण आहे याची ओळखण करून घ्यावी. मग जगाच्या अंतर्यामी आपल्याला आपलीच भेट होईल. आपण जगाच्या अंतरी व्यापून आहोत असा अनुभव येईल. अंतर्मुख होऊन अंतरात्म्याशी स्थिर होणाऱ्या पुरुषाची पातळी फार श्रेष्ठ असते. जे केवळ बहिर्मुख असतात त्यांची संगत बेकार असते. या गोष्टी मूर्खांना समजत नाही. शहाण्यांना मात्र त्या समजतात. साधकांनी आपले मन सूक्ष्म करून ते इतरांच्या मनात मिसळावे. अशाने ते विशाल होत जाईल आणि अखेर जगताशी एकरूप होईल. जोपर्यंत मन एकदेशी आहे तोपर्यंत परब्रह्माला ते पोहोचू शकत नाही. आपण जर लोकांचे अंतःकरण खुश ठेवले तर कोणी कोणाला मदत करतो, उपयोगी पडतो. पण लोकांना खुश ठेवले नाही तर मात्र भाजी सुद्धा खायला मिळणार नाही. जगातील व्यवहार हा असा आहे. प्रत्यक्ष अनुभव तसाच आहे. अलक्ष म्हणजे जेथे लक्ष लागणे कठीण जाते असे स्वरूप. येथे लक्ष लावावे. अलक्ष लक्ष लावण्यात जो तत्पर असतो त्याला दुसरा तसाच तत्पर माणूस भेटला की समाधान होते. आपले मन दुसऱ्याच्या मनाशी तदाकार करता येऊ लागले म्हणजे निरंजन परमात्म स्वरूप अनुभवण्याची शक्ती येते. चंचळाचे चक्र ओलांडून पलीकडे जाता येते. आपले मन दुसऱ्या मनाशी तदाकार करण्यामध्ये आपला मीपणा विसरतो. कल्पना विराम पावते. आपले वेगळेपणा खुंटतो. चंचळातून पलीकडे जाण्यास हे अतिशय उपयोगी पडते. चंचळ ओलांडून जो एकदा निश्चळ ब्रह्म पाहून येतो त्यास ते स्वतःच्या सन्निधच दिसू लागते. आपला साध्या डोळ्यांनी ते कधी पाहता येत नाही. ज्ञानदृष्टीने ते पाहावे लागते. चंचळ रूप मन नाना प्रकारच्या देहांमध्ये अखंड चळवळ करीत असते. पण परब्रह्म मात्र निश्चल असून सर्व ठिकाणी राहते. चंचल आकुंचित व मर्यादित आहे. एका बाजूस ते गेले की दुसरी बाजू ओस पडते. चंचल हे सर्व ठिकाणी पुरे पडू शकत नाही. चंचळ चंचळास पुरत नाही, अपुरे पडते. चंचळाने चंचळाचा सारा विस्तार आकलन होत नाही आणि निश्चळ तर अपारच असल्याने ते माणसाच्या कल्पनेतच येऊ शकत नाही. माणसाने मन चंचल खरे पण ते चंचलाचे समग्र ज्ञान करून घेऊ शकत नाही. विश्वाचा विस्तार चंचल खरा पण तो मानवी अनुमानाच्या शक्तीबाहेर आहे. माणसाचे अनुमान चंचळाच्या बाबतीतही तेथे लटिके पडते.
तेथे ते अनंत व अपार निश्चल परब्रह्माचे ज्ञान करून देईल हे शक्य नाही. दारूचा पान आकाशात उडवला तर तो खूप वर जातो, परंतु तो आकाश ओलांडून पलीकडे जाऊ शकत नाही. तो मध्येच विझतो आणि असे होणे हा त्याचा स्वाभाविक गुण आहे. त्याचप्रमाणे मानवाचे मन एकदेशी आहे आणि परब्रह्म सर्वदेशी आहे. म्हणून मन परब्रह्मात जाणू शकत नाही. दारूचा पान जसा मध्येच विझतो, त्याचप्रमाणे माणसाचे मन ब्रह्म शोधता शोधता मध्येच पराभूत होते व माघारी फिरते. अशी अपयशी माणसे निर्गुण सोडून सर्व ब्रह्मच आहे असे म्हणू लागतात. मूळ मायेपासून विश्वाचा पसारा आरंभ पावतो. मूळ मायेच्या ठिकाणी असणारे शुद्ध जाणीव व साम्यावस्था हेच भगवंताचे स्वरूप होय. येथपर्यंत उपासना असते. ज्ञान व उपासना एकरूप होऊन अखेर ज्ञानाचे विज्ञान होते. येथे सारासार विचार नसतो. येथे सारा अज्ञानाचा अंधकार असतो. अजाण पोर ज्याप्रमाणे खरे टाकून खोटे घेते, त्याप्रमाणे अज्ञान माणूस सार टाकून असार घेतो. ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजे मूळ माया होय. तिच्यातून पंचभूते आणि पंचभूतातून सगळे पंचीकरण झाले. म्हणून महावाक्यांचे विवरण काही निराळेच आहे. ते पंचीकरणाच्या कक्षेत येत नाही. महत्तत्व म्हणजे सर्व तत्वांमधील मोठे किंवा श्रेष्ठ तत्व. तो म्हणजे शुद्ध जाणीव किंवा जगज्योती किंवा अंतरात्मा होय. महत्भूत म्हणजे सर्व भूत किंवा झालेल्या वस्तूंमध्ये श्रेष्ठ किंवा मोठी वस्तू. ती म्हणजे गुणसाम्य अवस्थेत असणारी मूळ माया होय. महत्तत्व आणि महत्भूत यांनाच भगवंत म्हणतात. उपासना होण्यासाठी जीव आणि शिव ही जोडी लागते. पण जीव शिव रूप बनला की ज्ञान होऊन उपासना संपते. म्हणून महत्तत्वापाशी उपासना समाप्त होते. कर्म, उपासना आणि ज्ञान असे वेदाचे 3 भाग आहेत. वेदांची हद्द ज्ञानापर्यंत असते. परब्रह्माचा साक्षात अनुभव आला की ज्ञानाचे विज्ञान होते आणि विज्ञान अर्थात वेदांच्या पलीकडे आहे. किती महत्वाचे वाक्य आहेत बघा, की ज्ञानाला सुद्धा मर्यादा आहे. ज्ञानाला सुद्धा मर्यादा आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान असे वेदांचे 3 भाग आहेत. वेदांचे पण 3 भाग केले की कर्म, उपासना आणि ज्ञान देणारे वेद आहेत. परंतु वेदांची हद्द कुठपर्यंत आहे? ज्ञानापर्यंतच आहे. वेद काय करू शकतात? फक्त ज्ञान देऊ शकतात. परंतु अनुभव देऊ शकतात का? नाही. अनुभव हा आपला आपण घ्यायचा आहे. तर परब्रह्माचा साक्षात अनुभव आला की त्या घेतलेल्या ज्ञानाचे विज्ञान होते आणि विज्ञान अर्थातच वेदांच्या पलीकडचे आहे. तर खूप सुंदरपणे इथं महत्तत्वाची माहिती दिलेली आहे की हा महत्तत्व म्हणजे जी आपण ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणतो की त्याला कोणतंही साकार स्वरूप नाही, तर ह्या महत्तत्वाचं स्वरूप हे निराकार आहे आणि ते कोणतेही व्याप्त म्हणजे कशातही त्याला असं बांधून ठेवता येत नाही. त्याचं स्वरूप हे अतिशय भव्य आहे. तर हे महत्तत्व आहे, त्याला कोणताही आकार नाही, नाव नाही, रूप नाही. तर असं हे मूळ माया, महत्तत्व, महत्भूत हे जे भगवंत जो आहे त्याची जी आपण उपासना करतो आणि ही उपासना होण्यासाठी जीव आणि शिव ही जोडी लागते. तर आपण शिवसूर्योदय शास्त्रामध्ये आपल्याला मॅडम शिकवतात की जीव आणि शिव या दोन्ही
तत्वांची आपल्या शरीरामध्ये ज्या नाड्या आहेत त्या नाड्यांवरती लक्ष देऊन जर आपण ध्यान केलं तर ह्या जीव आणि शिव या जोडींच्या रूपाने एकत्र ध्यान केलं की मग तो जीव शिवरूप बनून ज्ञान होऊन मग उपासना संपते. म्हणजे किती खोल हे साधना आहे, खोल माहिती आहे, खोल ज्ञान आहे बघा. आणि हे आपल्याला सुंदर ह्या विहंगमच्या प्लॅटफॉर्मला मिळते की जीवशिवाची एकत्र उपासना करून शिवरूप होऊन या उपासनेमध्ये त्याचा वापर करायचा आहे. आणि मग त्या महत्त्वाशी आपण त्यावेळेलाच ती उपासना संपू शकते. केवळ नामजप, जपजाप, स्तोत्र वाचन, पूजा अर्चा एवढं करून उपयोग नाही. तर ही अतिशय महत्वाची स्टेप आहे की जीवशिवाचे एकरूप होऊन शिवरूप बनून जाणे आणि ज्ञानाचे विज्ञान होणे हे अतिशय महत्वाची पायरी याच्यामध्ये स्वामी समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेली आहे. अशा रीतीनं 5वा समास इथं संपलेला आहे, 6वा समास सुरू झालेला. 6वा समास आहे चातुर्य विवरण. आपण पाठीमागे याच्यामध्येच चातुर्य लक्षण हा पण समास येऊन गेलेला आहे आणि हा आहे चातुर्य विवरण. दोन्हीमध्ये थोडंफार साम्य आहे. तर चातुर्य विवरण याचं मी थोडक्यात वाचन करते. मानवी जीवनात ज्ञानास परमोच्च स्थान आहे असे श्री समर्थांचे अगदी स्पष्ट मत या समासात उघडपणे आढळते. आत्मज्ञानाच्या पावित्र्याबद्दल, श्रेष्ठ तत्वाबद्दल आणि सामर्थ्याबद्दल मुळी प्रश्नच नाही. परंतु बुद्धीच्या आणि शब्द ज्ञानाच्या भूमिकेवर जीवन जगणाऱ्या सामान्य माणसाला देखील अखेर ज्ञानच खरे सामर्थ्य प्रदान करते. हे ज्ञान कागदावर लिहिले जाते असा या समासाचा आरंभ आहे. ज्ञानाचा घट्ट आधार धरून माणूस प्रयत्न करू लागला तर प्रारब्धाची रेषा देखील तो बदलून टाकू शकतो असा प्रत्यक्ष अनुभव येतो. म्हणून माणसाने उगीच कोणाचे ऐकू नये, खरे खोटे निवडावे, दृढ निश्चय करावा आणि परमार्थ साधावा. लोकसंग्रह करणाऱ्या माणसाने कोणास नाराज करू नये. प्रसंगी हेकट माणसाचे पण ऐकावे. आपले मन दुसऱ्याच्या मनाशी मिळवून वागावे. आधी कोणाचेही मन वश करून घ्यावे व मग हळूहळू ते उकलावे. अशा रीतीने वेड्याला शहाणा करून परमार्थ शिकवावा. जीवनात धक्के चपेटे सोसावे, नीच शब्द गिळावे, प्रसंगी जाणपणाने बोलावे, पण आपल्याकडे जाणतेपणा न घ्यावा. अंगी लीनता असावी. भिक्षेच्या निमित्ताने पुष्कळ गावांचे निरीक्षण करावे. पुष्कळ लोक सूक्ष्म नजरेखालून घातले तर कुठेतरी काहीतरी आढळते. लोकांच्या शंका निरसाव्या. जरूर वाटल्यास ग्रंथ लिहावा. चांगला ग्रंथ लिहिण्यात उपकार आहेत. अशा वागणुकीने जो पुष्कळांना मान्य होतो तो असामान्य होतो. तर असं हे थोडक्यात सारांश आहे चातुर्य विवरण समासाचा. आता पुढची माहिती मी वाच. लेखनाने ज्ञान कायमचे साठवले जाते आणि प्रपंच व परमार्थ दोन्ही साधण्यासाठी ते अतिउपयोगी पडते. दिवा पिवळा व त्याचे काजळ काळे. पिवळ्या दिव्यापासून काळे काजळ झाले. काजळापासून शाई तयार होते. शाईचा जगात सगळीकडे प्रसार झाला. ग्रंथ लिहिले गेले. म्हणून शाईशिवाय ज्ञान प्राप्त होणे शक्य नाही. काजळ ही अगदीच साधी वस्तू आहे, पण ती सर्व ज्ञान साठवू शकते. वाईट आणि चांगले गुण तिच्या साहाय्याने राहतात. शाईमुळे हीन आणि उत्तम गुणांचे वर्णन करता येते. महिसूत म्हणजे बोरूला तासला व तासून त्याचे टोक मध्ये चिरले की हे चिरलेले 2 भाग मिळून लिहिणे चालते. पांढरा कागद आणि पांढरा नसलेला बोरू
यांची गाठ पडते. दोघांच्या मध्ये काळी शाई येऊन मिळते. ती येऊन मिळाली की जे लेखन होते त्याने इहलोकातील जीवनाची सार्थकता घडते. पूर्वी बघा छपाईचं हे नव्हतं, शोध नव्हता झालेला, तर लोक कागदावरती बोरून शाई तयार करून सर्व हे जुने ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि ते त्यावेळेला कागद, बोरू आणि शाईने जे काम केले, जे ज्ञान त्यावेळेला साठवून ठेवले, ते आज आपल्याला अनेक वर्षानंतर सुद्धा आपल्या समोर हे जसंच्या तसं ज्ञान या कागद, बोरू आणि शाई या 3 गोष्टींच्या या साधनांमुळे आपल्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे. जे ते किती सुंदर माध्यम झालेले आहेत ज्ञान पोहोचवण्याचं, असं रामदास स्वामींना सांगायचं आहे. लेखनाबद्दलचा हा विचार नीट समजून घेतला, लिहिलेल्या ग्रंथाचे ज्ञानासंबंधी महत्त्व ध्यानात आले, तर मूर्ख माणूस सुद्धा शहाणा बनतो. त्याचप्रमाणे परमार्थाचा अनुभव घेण्यास उशीर लागत नाही. ग्रंथातील ज्ञान शब्दांकित असते. शब्द रेखामय असतो. रेखा पुसता येतात. यावरून श्री समर्थ सांगतात की ज्ञानाने माणूस आपली प्रारब्ध रेखा खात्रीने बदलू शकतो. असा अनुभव आहे. हा अनुभव प्रत्येकाने जमेस धरावा. जो अज्ञानी माणूस आहे तो त्याचं प्रारब्ध नाही बदलू शकत, पण जो ज्ञान सतत रोज नवीन ज्ञान घेत राहतो तो मात्र आपली प्रारब्ध रेखा सुद्धा बदलू शकतो. सर्वांना जी गोष्ट मान्य होते तिचा प्रसार सामान्यपणे समाजात होतो, पण चतुर माणूस त्याच्याशी सहमत नसतो. प्रारब्धाची रेषा पुसली जात नाही ही गोष्ट सामान्यपणे सर्वजण मानतात, पण ते तसे नाही. रेखांचा विचार करता असे सांगतात की यात 4 प्रकार आहेत: उत्तम रेखा, मध्यम रेखा, कनिष्ठ रेखा आणि चौथी अदृष्टाची गुप्त रेखा. या रेखा पाहून भविष्य सांगणाऱ्या भविष्याचा काही सारखा अनुभव येत नाही. उगीच मागील 14 पिढ्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगणारे लोक शहाणे की वेडे समजायचे? वेडेच समजावे, कारण ऐकणाऱ्याने आपल्या हातून काय घडू शकते व काय घडू शकत नाही ते पहावे. कागदावरील रेखा पुसली जाते असा प्रत्यक्ष अनुभव येतो, त्याचप्रमाणे हातावरील रेखा पुसली जाते असाही प्रत्यक्ष अनुभव येतो. मग अदृष्टाची गुप्त रेखा देखील पुसता येईल याकडे डोळेझाक करू नये. अशी डोळेझाक करण्याचे काही कारण नाही. माणसाने स्वतःचा विचार करावा, सर्वांचे ऐकावे, पण खरे खोटे निवडून निश्चय करावा आणि परमार्थ साधावा. दुसऱ्याचे मन वश करून वेड्याला शहाणे करावे. लोकांमध्ये उगीच वाद वाढवू नये. जो माणूस पुष्कळ लोकांचे ऐकण्याच्या नादी लागतो तो अनुमानात बुडतो. प्रत्यक्ष अनुभवाने मनाचा जो निश्चय होतो तो त्यास होत नाही. खूप लोकांचे खूप ऐकावे, परंतु स्वतः अनुभव घेऊन त्याची किंमत ठरवावी. आपण आपल्या बुद्धीने त्याचा खरे खोटेपणा ठरवावा. कोणाला नाही म्हणू नये, पण अपाय कोणता व उपाय कोणता हे समजून असावे. आपण स्वतः प्रचिती पाहावी. उगीच जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. एखादा माणूस हेकट आणि कम अक्कल असला तरी प्रसंगानुसार त्याचे म्हणणे ऐकावे, त्याप्रमाणे करावे. अशा रीतीने पुष्कळांचे मन सांभाळावे. माणसाने मनात जर पीळ, पेच किंवा वाकडेपणा ठेवला तर तोच पुष्कळ वाढत जातो. अशा माणसाला शहाणा म्हणता येत नाही. लोकांचे अंतःकरण तो निवडू शकत नाही. जो वेड्यांना शहाणा करतो त्याचेच जीवन खरोखर प्रशंसा करण्यासारखे असते. लोकात उगीचच वाद वाढवणे हा मूर्खपणा आहे. आपण दुसऱ्याशी समरस होऊन त्यास आपला करून घ्यावा. प्रसंग पडल्यास पडते घ्यावे आणि दुसऱ्यास उलथून पाडावे, परंतु विवेकाच्या जोरावर आपले अंतरंग पळू देऊ नये. दुसऱ्याच्या मनासारखे वागून त्याचे मन आधी वश करून घ्यावे, मग त्याची हळूहळू उकल करावी. अंगी लीनता घ्यावी व नीच शब्द सोसावे. सगळीकडे लक्ष ठेवावे. ज्याला जे पाहिजे हे त्याला द्यावे.
असा पुरुष सर्वांना मान्य होतो. दुसरा वागेल तसे वागावे, तो बोलेल तसे बोलावे. अशा रीतीने दुसऱ्याच्या मनोगतामध्ये आपण समरस होऊन जावे. जो दुसऱ्यांचे हित पाहतो तो त्या हिताविरुद्ध काहीच करत नाही. दुसऱ्यांना शिकवीत शिकवीत त्याचे अंतरंग सुधारतो. प्रथम दुसऱ्याचे मन वश करून घ्यावे, नंतर हळूहळू त्यातील गुंतागुंत उकलावी. अनेक उपाय करून त्याला परमार्थ साधून द्यावा. एकट माणसाला दुसरा एकट माणूस भेटला तर भांडण तंटा होऊन आरडाओरडा होतो. भांडण निर्माण झाल्यावर मग चातुर्याला जागाच उरत नाही. वायफळ बडबड करणे कठीण आहे, प्रत्यक्ष कृती करून दाखवणे कठीण आहे. दुसऱ्यांचे स्थान, शत्रूचे स्थान हस्तगत करून घेणे फार कठीण आहे. धक्के चपेटे म्हणजे संकटाचे आघात सहन करावे. कोणी अपशब्द बोलले तर ते गिळावे. असे वागल्याने आपल्याला विरोध करणारी माणसे पश्चाताप पाहून आपलेसे बनतात. प्रसंग पाहून तसे बोलावे, पण जाणतेपणा आपल्याकडे घेऊ नये. आपण जेथे जाऊ तेथे अत्यंत लीन होऊन जावे. आपल्या संचारामध्ये शहरे, वाईट गावे आणि घरेच्या घरे सूक्ष्मपणे निरीक्षावी. भिक्षेच्या निमित्ताने लहान मोठी माणसे पारखून टाका. पुष्कळ माणसे पारखली म्हणजे कोणातरी मोठा घेण्यासारखा गुण सापडतो. चतुर व शहाण्या माणसाचे स्नेह जडतो. पण माणूस जर उगीच एका ठिकाणी बसून राहिला तर फिरणे किंवा आपापसात चर्चा करणे या गोष्टी राहून जातात. सावधपणा ठेवून सगळीकडे बातमी घेत जावी. जेथे जायचे असेल तेथील परिस्थिती आधीच माहीत करून घ्यावी आणि मग विवेकपूर्वक तेथे जावे. पुष्कळ विषयांचे ज्ञान पाठ असावे. ते सांगितल्याने सगळ्यांच्या मनाचे मोठे समाधान होते. लोकांना ग्रंथ लिहून दिल्यास त्याच्यावर असीम उपकार होतात. ज्याला जे हवे असते ते त्याला द्यावे, म्हणजे मग माणसाला श्रेष्ठपणा येतो. तो सगळ्यांना मान्य होतो. जगामध्ये जो माणूस सर्वांना मान्य होतो त्यास सामान्य माणूस समजू नये. समाजातील पुष्कळ लोक त्याच्याशी अत्यंत एकनिष्ठ असतात. चातुर्याची लक्षणे ही अशी आहेत. माणसाने चातुर्याने दिग्विजय करावा, मग त्यास कोठेही कमी पडत नाही. अशा रीतीने हा 6वा समास इथं संपलेला आहे. चातुर्य विवरण हा समास इथं संपलेला आहे. अशा रीतीने आज आपण 3 समास पाहिलेले आहेत आणि अतिशय महत्वाचे समास आहेत हे शाश्वत ब्रह्म निरूपण आणि चंचळ लक्षण आणि ह्या आत्ताचा जो आपण वाचला तो चातुर्य विवरण. असे 3 समास खूप सुंदर आहेत आणि उद्या आपण राहिलेले समास वाचूया. काही शंका आहे का कुणाला? समजलंय का? शंका नाहीच, कारण एवढं सुंदर आहे ना, सोप्या भाषेत सांगितलेले आहेत खूप 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 समजतं. सोपी भाषा आहे की नुसतं वाचलं तरी सगळं हा समजतं. बरोबर आहे. म्हणजे विवरण करण्याची आवश्यकताच पडत नाही. हो इतकं हो छान. हो. आणि छान सांगताय तुम्ही सुजाता मॅडम. धन्यवाद मॅडम. हम्म. जसं आहे तसं आपण वाचन करतोय. हो हो त्यात हो. आपलं काहीच नाहीये, आपलं फक्त हो ना, वाचन. बरोबर आहे. बरोबर. चालेल, उद्या आपण घेऊया धन्यवाद. पुढचे समास. धन्यवाद तुम्हाला धन्यवाद आणि सर्वांना, सर्व सर्वजण. उपस्थितांना. चालेल, उद्या आपण पुढचे समास वाचूया.